आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन. युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे. पाहिलंस ना, महाराणी कैकेचा संदेश असतानाही दासीला महाराजांना भेटू दिलं नाही. अजून राम गादीवर बसलाही नाही आणि ही अवस्था आहे. मी पण बघतेच आता कसा बसतो तो राज्य सिंहासनावर. हेच तर पाहायचंय की हा भडका महाराजांच्या गोड गोड बोलांनी शांत तर होणार नाही ना. सावधान राणी, आज पतीच्या गोड गोड बोलांना फसलीस तर जन्मभर आपल्या कर्माला रडशील. अगं त्याने येऊ दे तर खरं. आधी मी त्यांनी दिलेली वचन पूर्ण करून घे. उतावळेपणातनं बाजी हातातून निघून जाईल. उतावळेपणा कसला मंथरा? एवढा वेळ आहेच कुठे? तरी निशाणा साधून बाण मारला पाहिजे. मग आता तूच सांग, मी काय करू? या वेळेला तर साऱ्या अयोध्येत तू सोडून माझे आणखी कुणी नाहीये. तू मला जो मार्ग दाखवशील ना मंथरा, मी त्याच मार्गावरून चालेन. मार्ग तर एकच आहे, त्रिया चरित्र. त्रिया चरित्र दाखवायचं असेल तर पूर्णपणे दाखव. सगळ्यात आधी तू हा आपला सारा साशृंगार उतरवून फेकून दे. काढून टाकले सगळे दागिने. निघून जा सरळ कोप भवनात आणि पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी जमिनीवर तडफडत राहा. रडून रडून डोळे सुजवून घे. मग ते खोटे खोटे अश्रू असले तरी चालतील. मग त्याने काय होईल? तुझी ही अवस्था पाहून महाराज हवालदिल होतील. मग ते तुझी मनधरणी करतील, तुझ्या पाया पडतील. राणी, तुझी ही दशा का झाली? ही अवस्था का झाली राणी? अगं, माझ्या प्राणाहून प्रिय, माझ्याशी बोल तरी. पण सावधान, बोलू नकोस. फक्त अश्रू ढाळत राहा. लांब 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 हुंदके देत राहा. परंतु प्राणनाथांना कोणत्याही गोष्टीचं उत्तर देऊ नकोस. मग मी ते दोन्हीवर कधी मागणार? अगं सांगते ना, सांगते ना, सांगते. आधी त्यांच्याकडून वचन घे. रामाची शपथ घ्यायला सांग. मग मनातली गोष्ट सांग. जोपर्यंत रामाची शपथ घेत नाहीत तोपर्यंत आपलं मागणं अजिबात सांगू नकोस. विसरू नकोस. नीट लक्षात ठेव.
देवी, देवी कैकेयी, काय झालं? सांग, काय झालंय? अरे, हा काय वेश केला आहेस? सांग, काही बोल तरी. हा क्रोधाचा अग्नी कोणी भडकवला? कोणी तुझा अपमान केला? असा कोण आहे ज्याचा मृत्यू त्याला बोलावतोय? सांग. कैकेयी, हे बघ, आम्हाला तुझं गप्प बसणं सहन होत नाही. तुला ठाऊक आहे की तू आम्हाला प्राणांपेक्षाही प्रिय आहेस. तू जे म्हणशील ते करू शकतो. जे हवं ते तुला देऊ शकतो. तुला हवं असेल तर राजाला भिकारी करू शकतो किंवा भिकाऱ्याला राजा. देवी, जिथपर्यंत सूर्याचं चक्र फिरतंय तिथपर्यंत सगळी पृथ्वी माझ्या अधिकारात आहे. द्रविड, सिंधू, सुवी, सौराष्ट्र, दक्षिणेचे प्रदेश तथा अंग, बंग, मगध, मत्स्य, काशी आणि कौशल या सर्वांवर माझा अधिकार आहे. इतक्या मोठ्या साम्राज्यात जी सर्वात मौल्यवान वस्तू असेल ती माग, मी त्या क्षणी तुला देईन. पण माझ्यापासून असं तोंड फिरवू नकोस. तू रुसलीस तर आम्ही जगायचं कोणा आधारे? देवी, सांग तुला काय हवंय. आम्ही तुला वचन देतो. जे मागशील या क्षणी देऊ. देणार देणार असं नेहमीच सांगत आलाय आपण. कधी काही दिलं तरी आहे का? आज नवीन वचन घेऊन आला आहात. अजून तुम्ही पूर्वीची वचनं कुठे पूर्ण केली आहेत? मी या नवीन वचनांना घेऊन काय करू? देवी, कोणती पूर्वीची वचनं पूर्ण नाही केली? पाहिलत, तेही विसरलात. महाराज, जेव्हा देवासुरांचे युद्ध झाले होते, तुम्ही देवराज इंद्रच्या मदतीला गेला होतात. 100 असुरांबरोबर तिथे जे युद्ध झाले होते तेव्हा मी तुमच्या रथाची सारथी झाले होते. आठवतंय की तेही विसरलात? हो हो, आठवतंय. इतक्या कुशलतेने रणभूमीवर तू रथ चालवला होतास की मोठे मोठे योद्धे चकित झाले होते. आणि त्या युद्धात जेव्हा तुम्ही भाल्याचे टोक लागून जखमी होऊन मूर्छित झाला होतात, त्यावेळेस जर मी त्या शत्रूंच्या मधून रथ घेऊन तिथून गेले नसते ना, तर तुमचे प्राण वाचले नसते. मी रथाला एका निर्मनुष्य स्थानी घेऊन गेले. तिथे तुमची सेवा शुश्रूषा केली. त्यामुळेच तुम्ही शुद्धीवर आला होतात. तुमचे प्राण वाचले आणि तुम्हाला एक नवीन जीवन मिळाले होते. आठवतंय ना? आठवतंय, सगळं आठवतंय. त्या देवापासून आम्ही आमच्या प्राणांना तुझीच देणगी समजतोय. हवं तेव्हा तुझ्यावर आम्ही आमचे प्राण ओवाळून टाकू. तुमचे प्राण घेऊन मी काय करू? मी तर फक्त एवढीच आठवण करून देतेय की त्यावेळेस तुम्ही मला म्हणाला होतात, प्राणप्रिये, तू माझ्या प्राणाचे रक्षण केले आहेस. मी तुला 2 वरदान देतो. माग, काय मागायचं आहे तुला? हो हो. परंतु मी म्हणाले होते, महाराज, माझी ही 2 वरदानं आपल्याकडे ठेव म्हणून राहून द्यावीत. जेव्हा मला गरज असेल ना, तेव्हा मी मागून घेईन. हो. आज आता आम्हाला असं वाटतंय की त्यावेळेस आम्ही कंजूशी केली. तू ज्या प्रकारे शौर्य दाखवलेस त्यासाठी तुला 2 नाही 4 वर द्यायला हवे होते. 4? महाराज, बोल. आता तरी तुम्ही 2च पूर्ण केलेत तरी खूप आहे. पण त्यांना पूर्ण करण्यात अडचण काय आहे? तू आत्ता माग. आम्ही प्रतिज्ञा करतो की जे मागशील तत्काळ आम्ही पूर्ण करू. मी खूप ऐकल्यात अशा प्रकारच्या गोष्टी.
आता माझा तुमच्या बोलण्यावर विश्वास राहिला नाही. देवी, एका रघुवंशीच्या सांगण्यावर विश्वास नाही? रघुकुलात ही रीत सदैव चालू आहे की प्राण गेला तरी वचन पाळायचे. महाराज, अशा गोडगोड गोष्टींना तुम्ही जरा बाजूलाच ठेवा. हे बघ, तू आम्हाला प्राणांपेक्षाही प्रिय आहेस. आम्ही तुझी शपथ घेतो. माझी शपथ? हो. माझ्याहूनही अधिक प्रिय कोणीतरी असेलच की. हो, राम. मग रामाची शपथ का नाही घेतली? रामाची शपथ? ठीक आहे, तुझ्यासाठी आम्ही रामाची शपथ घेऊन सांगतो की जे मागशील याच क्षणी देऊ. द्याल? हो हो, पण त्याआधी तुला आमची एक गोष्ट ऐकावी लागेल. काय? आधी हा भयंकर वेश उतरव, कोपभवनातून बाहेर पड आणि आपली तीच मोहिनी छबी आम्हाला दाखव, जिला पाहून आमची दशा तीच होत असते जी चंद्राला पाहून चकोराची होते. पण तुम्ही माझं पूर्ण म्हणणं तरी ऐकून घ्या. नाही आता तर आम्ही रामाची शपथ घेतलेली आहे. उठ, एकदा त्याच मोहिनी मूर्तीचे दर्शन करव. तुझे दोन्ही वर तात्काळ पूर्ण होतील. हो हो. उद्यापासून आम्ही अयोध्येतील सर्वात व्यस्त व्यक्ती असू. असंही होईल की बरेच दिवस आम्ही तुला भेटू शकणार नाही, कारण संपूर्ण राज्याची चिंता आम्हाला असेल. इतकी चिंता तर महाराज रामांनाही नसेल. असायलाही नको. आम्ही असताना त्यांना चिंता करावी लागली तर आमचा काय उपयोग आहे? राजाच्या डोक्यावर जे ओझं असतं ते कमी करणंच आमचं कार्य आहे. सेवकाचा धर्म, सैनिकाचं कर्तव्य, सीमेची सुरक्षा, प्रत्येक क्षेत्रात आम्हाला सतर्क राहायला हवं. आणि एका क्षेत्राला तर आपण पूर्णपणे विसरलात. उर्मिला, तू तर आमच्या उराला व्यापणारी चेतना आहेस, आमची प्रेरणा आहेस. गोष्टी करण्यात तुम्ही खूप पटाईत आहात. हे बघ प्रिये, बंधू भरत आणि रिपू दमन असते तर थोडा भार त्यांच्यावरही असता. आम्ही माता कैकेयीला सांगू की उद्याच भरत भैयाला बोलवावं, म्हणजे लक्ष्मण आपल्या उर्मीसाठी थोडा वेळ काढू शकेल. आता वाटतेस दशरथाच्या हृदय आसनावर विराजमान एक साम्राज्ञी. हे पैस माझ्याजवळ. ऐक, सगळ्या नगरामध्ये कसा आनंद पसरलेला आहे. प्रजा रामाचा राज्याभिषेक साजरा करते. तो तर मी ऐकतेच आहे, पण तुम्ही माझी राहिलेली अर्धवट गोष्ट तर पूर्ण करा. माझी ती 2 वरदानं. आज्ञा कर, सांग काय हवंय. आज मी आपल्या रामाच्या नावावर सगळं काही ओवाळून टाकेन. माग, जे पाहिजे ते माग. मला तर फक्त माझी 2 वरदानं हवीत. आधी हे मागू की हे मागू? काही हवं ते. तुम्हीच सांगा. हे हे माग. मागू? हा. माझे हे वरदान सांगतंय, अयोध्येचे राज्य माझ्या पुत्र भरताला मिळो, रामाला नाही. काय? भरताला? हो महाराज, भरताला. आणि दुसरे वरदान, रामाला 14 वर्षांसाठी वनवास. काय? रामाला वनवास? हो महाराज, 14 वर्ष रामाने तपस्वींसारखं मुनींच्या वेशामध्ये वनात राहो.
दशरथाला कोणत्याही नगरात जाण्यास बंदी असावी. अरे, माझं हे बोलणं ऐकून तुम्हाला हे असलं काय झालं महाराज? असा बाण का लागल्यासारखं झालं महाराज? माझी 2 वरदानं तुमच्याकडे ठेव म्हणून ठेवली होती, म्हणून मी जे मनात आलं ते मागितलं. जर तुम्हाला द्यायचे नसतील तर नका देऊ. तोडा आपलं वचन. सगळ्या जगात तुमचंच अपयश पसरेल. मग धर्म आणि सत्याचं नाव आपल्या जिभेवर पुन्हा कधी आणू नका. काही माहितीये तू काय मागतेस? अगदी व्यवस्थित कळतंय महाराज मी काय मागतेय ते. नाही, हे कसं शक्य होऊ शकतं? हे वर मी कसे देऊ शकतो? एवढ्या उदारतेने मोठे सत्यवादी होऊन कोणत्या विचाराने आपण हे म्हणाला होतात? माग, काय हवंय तुला? जे हवंय ते माग. काय वाटलं होतं तुम्हाला की ही भोळी भाबडी कैकई थोडेसे चढेदाणे मागेल म्हणून? अरे, मी एका राजाची मुलगी आहे, एका राजाची धर्मपत्नी आहे. एका राज्यापेक्षा कमी मी आणखीन काय मागू शकते? हा विचार नव्हता केला? करायला हवा होता पण नाही केला. यामध्ये तुझा दोष नाहीये, कारण की मीच तुझं खरं रूप काय ते नाही ओळखू शकलो. मी याला एक हिऱ्याचा हार समजून गळ्यात घालून फिरत होतो. ती एक नागिन निघाली. महाराज, तुम्ही तर बायकांसारख्या शिव्या देऊ लागलात. कसले वीर पुरुष तुम्ही. मला तर तुमच्याकडे पाहून हसू येतंय. तू काय हसशील? हसेल तर सारं विश्व माझ्यावर राणी. जेव्हा लोक म्हणतील की म्हातारा स्त्रीच्या लोभात इतका आंधळा झाला की रामासारख्या धर्मात्मा पुत्राला वनात पाठवलं, तेव्हा मी काय उत्तर देणार? आणि जेव्हा कधी कुठे एखाद्या वीर पुरुषांच्या सभेत तुम्हाला कोणी विचारलं की ज्या स्त्रीनं तुमच्या प्राणांचे रक्षण केले, जिचे तुम्ही ऋणी होतात, जिला तुम्ही आपल्या धर्माची शपथ घेऊन वचन दिलं होतं, जेव्हा त्या बिचारीने तुम्हाला आपली वचनं पूर्ण करायला सांगितली होती, तेव्हा तुम्ही आपल्या वचनांपासून भित्र्यासारखं तोंड फिरवलं आणि हारलेल्या जुगाऱ्यासारखे तडफडलात. तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल महाराज? स्वर्गात बसलेले तुमचे पूर्वज तुमची किती शोभा पाहतील. काही तू मला कुठलेच नाही ठेवलेस, कुठलेच नाही ठेवलेस. नारी तर देवीचे रूप असते, पण तू आमच्या कुळाचा नाश करायला आलीस. हे देवा, मी अशा नारीवर विश्वास का ठेवला? इतका संताप का करताय महाराज? मी तुमच्यासाठी काही परकी नाहीये की भरत आपला पुत्र नाहीये. ठीक आहे,
आता माझा पूर्ण विश्वास बसला आहे की तुम्हाला तुमचे वचन पूर्ण करायचं नाहीये. कान उघडे ठेवून ऐका. रामाच्या राज्याभिषेकाआधी तुम्हाला माझ्या चितेला अग्नी द्यावा लागेल. आज अयोध्येच्या राजद्वारातून एकतर राम वनात जाईल किंवा कैकईची अर्थी जाईल. कारण अशा अधर्मी वचनभंग करणाऱ्या का पुरुषाची पत्नी म्हणून घेण्यापेक्षा चांगला आहे की मी माझ्या प्राणांचा त्याग करीन. असे कठोर बोल तोंडातून काढू नकोस प्रिये. कुणी तुझ्या मनात ही दुर्भावना पेरली. कुणी आपल्या प्रेमात आणि विश्वासात हे विष मिळवलंय. भरत आणि राम तर माझे 2 डोळे आहेत. तू भरताला राज्य द्यायचं म्हणतेस तर मला मान्य आहे. माझ्या रामाला राज्याचा लोभ नाहीये. त्याने तर राज्यसभेतही नकारच दिला होता. भरताला जर राजा व्हायचं असेल तर मी सकाळीच भरत शत्रुघ्नाला बोलावून घेईन. दुसरा मुहूर्त शोधून भरताला राज्य दिले जाईल. परंतु रामाच्या वनवासाची गोष्ट आपल्या मनातून काढून टाक. आपले दुसरे वरदान परत घे राणी, परत घे. नाही महाराज, असं कदापि होऊ शकत नाही. जर तुम्हाला करायचीच असतील तर दोन्ही वचन पूर्ण करा. मला आजच रामाला वनात जाताना बघायचं आहे. राणी, तू माझे मस्तक माग. मी आता तुझ्या चरणात ते टाकीन. पण रामाच्या विरहात तू मला नको मारूस. तू मला नको मारूस राणी. हे देवा, मी अशा नारीवर विश्वास का ठेवला. इतका संताप का करताय महाराज? मी तुमच्यासाठी काही परकी तर नाहीये की भरत आपला पुत्र नाहीये. ठीक आहे, आता माझा पूर्ण विश्वास बसलाय की तुम्हाला तुमचं वचन पूर्ण करायचं नाहीये. कान उघडे ठेवून ऐका. रामाच्या राज्याभिषेकाआधी तुम्हाला माझ्या चितेला अग्नी द्यावा लागेल. आज अयोध्येच्या राजद्वारातून राम एकतर वनात जाईल किंवा कैकईची अर्थी जाईल. कारण अशा अधर्मी वचनभंग करणाऱ्या का पुरुषाची पत्नी म्हणून घेण्यापेक्षा चांगला आहे की मी माझ्या प्राणाचा त्याग करीन. असे कठोर बोल तोंडातून काढू नकोस प्रिये. कुणी तुझ्या मनात ही दुर्भावना पेरली. कुणी आपल्या प्रेमात आणि विश्वासात हे विष मिळवलंय. भरत आणि राम तर माझे 2 डोळे आहेत. तू भरताला राज्य द्यायचं म्हणतेस तर मला मान्य आहे. माझ्या रामाला राज्याचा लोभ नाहीये. त्याने तर राज्यसभेतही नकारच केला. भरताला जर राजा व्हायचं असेल तर मी सकाळीच भरत शत्रुघ्नाला बोलावून घेईन. दुसरा मुहूर्त शोधून भरताला राज्य दिले जाईल. पण रामाच्या वनवासाची गोष्ट आपल्या मनातून काढून टाक. आपले दुसरे वरदान परत घे राणी, परत घे. नाही महाराज, असे कदापि होऊ शकत नाही. जर तुम्हाला करायचीच असतील तर दोन्ही वचन पूर्ण करा. मला आजच रामाला वनात जाताना बघायचं आहे. राणी, तू माझे मस्तक माग. मी आता तुझ्या चरणात ते टाकेन. परंतु रामाच्या विरहात तू मला मारू नकोस. तू मला नको मारूस राणी. महाराज, तुमचं जर रामावर इतकं प्रेम होतं तर त्याची शपथ घेऊन मला वचन देण्याची काय आवश्यकता होती. एवढे उदार होऊन, दानी होऊन कशाच्या जोरावर म्हणालात माग माग कैकई, तुला काय हवं ते माग. महाराज दशरथ,
रघुवंशाचे शिरोमणी, तुमची ती रघुकुलाची रीत कुठे गेली आता? प्राण गेले तरी वचन भंग करायचे नाही. काय ते सगळं खोटं, सगळं थोतांड होतं? निरर्थक गोष्टी होत्या? त्या सगळ्या मिथ्या होत्या? खोटं होतं की तुम्ही रचलेला प्रपंच होता? उत्तर द्या. हे परमेश्वर, तू मला हे कुठे आणून मारलंस? आता मी रामाला काय तोंड दाखवू? कोणत्या तोंडाने सांगू रामा, तू आता या राज्याचा अधिकारी नाही राहिलास, नाही राहिलास. ताई, तुम्ही देवाला आपल्या गृहातच असं बसवलं आहे की तुम्ही बाहेर पडत नाही. जरा डोकावून तर पहा, सर्व नगरात कसा दीपोत्सव होतो आहे. मला माहित आहे, आज सगळी अयोध्या जागते. प्रातःकाळी रामाचा राज्याभिषेक होईल. ह्याच आनंदात आपली प्रजा आपल्या नवीन राजासाठी मंगलगाणी गात आहेत. इथंच बसल्या बसल्या ऐकलं? जरा महालाच्या छतावर येऊन आपल्या डोळ्यांनी तुम्ही पहा तरी. नाही सुमित्रा, आता मी रामाच्या कल्याणासाठी विष्णू नामाचा जप करते आहे. सूर्योदयाआधी 1,00,000 जप करून मग आरती करेन. म्हणजे जेव्हा राज्याभिषेकासाठी जाण्याआधी जेव्हा राम इथे येईल, तेव्हा सर्वात आधी मी विष्णू चरणातील गंध त्यांच्या कपाळावर लावीन. मग राज्याभिषेकात नजर लागणार नाही, कुदृष्टीची भीतीही राहणार नाही. हा, तू सकाळच्या आरतीसाठी नक्की ये. मी तुझ्या पाया पडतो, तुला हात सोडतो आणि विचार कर, थोडा विचार कर. तुझ्या मनातली ममता, स्त्रीच्या हृदयातील कोमलता कुठे गेली? तू रामावर सदा सख्या आईहून अधिक प्रेम केलेस आणि रामानेही तुझ्यात आणि आपल्या आईत काही फरक केला नाही. बघ बघ, शेवटी तू खूप मोठ्या कलंकाची भागीदार होशील. मी तुझ्या पुढे हात जोडतो, हा कुटील कठोर विचार मनातून काढून टाक. मी तुझ्या पाया पडतो, तुझ्या पाया पडतो. आता आणखी प्रपंच नका करू महाराज. धर्म असो वा अधर्म, यश मिळो वा अपयश, मी माझ्या भरताची शपथ घेऊन सांगते, रामाला वनात पाठवण्याशिवाय मी इतर कोणत्याही वराने संतुष्ट नाही होऊ शकत. मग हे प्राण नाही राहणार. अगं निर्दयी, निष्ठुर, सूर्याशिवाय हा संसार राहू शकतो, पाण्याशिवाय मासा राहू शकतो, पण रामाशिवाय दशरथाचे प्राण नाही राहू शकत. तर मग मोडा आपलं वचन. तुम्ही त्या रघुवंशातलेच नाहीत ज्यांनी आपलं वचन निभावण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. एका पक्षाचे प्राण वाचवण्यासाठी आपले तुकडे तुकडे केले होते. तुम्ही त्या रघुवंशातले तर नक्कीच नाही आहात. तुम्ही तर रघुवंशाला कलंक आहात, कलंक. कैकेयी, जीवनभराच्या प्रेमाचा अंत असा करणार आहेस? बघ बघ, तुझा हा त्रिया हट्ट तुझा सर्वनाश करून टाकेल, तुझा सर्वनाश करून टाकेल. होऊन जाऊ दे सर्वनाश.
येऊ दे महाप्रलय, परंतु राम नक्कीच वनात जाणार. खुनी, हत्यारिणी, कुलघातणी, हे हे तू नाही बोलत आहेस. हा दशरथाचा काळ बोलतोय. दशरथाचा काळ बोलतोय. दशरथाचा काळ बोलतोय. पुन्हा मूर्छित झाले. अरे, लवकर लवकर हात चालवा. पहाट होण्याआधी प्रत्येक द्वारावर दीपमाळ लावली पाहिजे. सगळ्या महालात दीपज्योती लावल्या पाहिजेत. काल झाला उठा हो, काल झाला उठा हो महाराज, उठा हो, उठा हो, उठा हो, काल झाला. आज अयोध्येत उत्सव भारी, हर्षित पुलकित सारे नर नारी, अति आनंद झाला. उठा हो, बंद करा हे संगीत. उठा हो महाराज, उठा हो, उठा हो, उठा हो, काल झाला, काल झाला, महाराजांची आज्ञा आहे की संगीत बंद करा. राम, 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 राम. महाराज, अहो उठा आता. की जमिनीवर पडल्या पडल्या असं स्त्रियांसारखं रडतच राहणार आहात? सकाळ व्हायला आली. आता पुरुष होऊन उठा. राजा म्हणून सिंहासनावर विराजमान व्हा. आता मंत्रीगण येतच असतील. त्यांना आपला बदललेला निर्णय नाही का सांगणार? उठा महाराज, उठा. राम, राम, राम. मंगल कलश भरती योगीश्वर, घेऊन साऱ्या नद्यांचे जल. साधू साधू सारे साधू जाती, विधी करू सारे रामाचे मंगल. आणा इथे ठेवा. आणा आणा, आपणही इथे ठेवून द्या. आपण विराजमान व्हा इथे. हो, विराजमान व्हा, विराजमान व्हा. गुरुवर, आर्य सुमंत्र, अभिषेकासाठी पुण्यतीर्थाहून पवित्र जल आलं आहे. इतर सर्व सामग्री ही एकत्रित केली आहे गुरुवर. आश्चर्य आहे, महाराज अजून कसे आले नाहीत? जरा जाऊन पहा आर्य सुमंत्र. निर्धारित पुष्य नक्षत्रामध्ये अभिषेक केला गेला पाहिजे, म्हणून सर्वप्रथम महाराजांना अग्निहोत्र करून संकल्प घेणं आवश्यक आहे. तत्पश्चात विधीपूर्वक राज्यसभेत जावं लागेल. रामालाही संदेश पाठवा की त्याने आणि सीतेने तयार होऊन आमच्या आदेशाची प्रतीक्षा करावी. जशी आज्ञा गुरुदेव.
जय सूर्यवंश शिरोमणी. महादेवी कैकईंचा विजय असो. युवराज श्रीरामांच्या राज्याभिषेकाची पूर्ण तयारी झाली आहे. कुलगुरू वसिष्ठ प्रतीक्षा करीत आहेत. कृपया यज्ञशाळेत येऊन आपण या शुभ कार्याचा आरंभ करावा. काय बरं झालं महाराज? महादेवी, महाराजांची ही अवस्था काय कारण आहे? यांच्या मनातलं तर यांनाच ठाऊक. संपूर्ण रात्र रामाची आठवण काढत होते. तुम्ही कृपा करून रामाला बोलावून आणा. आर्य सुमंत, जा रामाला बोलून आणा बघू. क्षमा महादेवी, महाराजांची आज्ञा झाल्याशिवाय मी कसा जाऊ शकतो? आम्हाला बोलवा. जशी आज्ञा महाराज. राम, कसल्या चिंतेत आहेस सीते? काही नाही, मी तर तुमच्या अभिषेकाचा विचार करत होते. नाही, आणखी काही होतं. चिंता थोडी गहन होती. मी विचार करत होते, आज या मस्तकावर राजमुकुट सुशोभित झाल्यानंतर तुम्ही प्रजेचे पालनहार व्हाल. मग माझा तुमच्यावर कितीचा अधिकार राहील? इतक्या मोठ्या राज्याच्या दरबारात मग सीतेचे स्थान कुठे असेल प्रभू? तुझं स्थान सदैव रामाच्या हृदयात आहे सीते. मी तुमच्याबद्दल नाही, मी तर राजा रामचंद्रांबद्दल बोलत होते. आता असं बोलून तर तू राजा रामावरती अन्याय करतेयस अर्धेश्वरी. राम राजसिंहासनावर असो किंवा अन्य आसनावर, प्रत्येक स्थानावर राम सीतेशिवाय अपूर्ण आहे. युवराजांचा जय जयकार असो. काय आहे सुनंदा? महामंत्री आवश्यक संदेश घेऊन उपस्थित झाले आहेत. लगेच दर्शन करू इच्छितात. बघतो काय आहे ते. नक्कीच राज्याभिषेकासंबंधी असणार काहीतरी. प्रणाम आर्य सुमंत. यशस्वी व्हा युवराज. युगानुयुग आपला प्रताप राहो. महाराजांनी मला आपल्याकडे पाठवलं आहे. काही विशेष आदेश? काही विशेषच वाटतंय. महाराज अजूनपर्यंत महाराणी कैकईंच्या भवनातच आहेत आणि महाराणींनी आपणास त्वरित यायला सांगितलं आहे. तात बरे आहेत ना? बस बोलावलं आहे. आपल्याला पाहू इच्छितात. ठीक आहे. हे काय आहे? आज आपण राजसिंहासनावर बसाल म्हणूनच परंपरेनुसार आपण ज्या स्थानावर जाल या छत्रछायेमध्येच जाल. बरं, आता आपण महाराजांकडे जावं आणि मी यज्ञशाळेत जातो. प्रणाम.
औक्षवंत हो. पिताश्री, आपल्या आज्ञेवरून मी राम आपल्या सेवेत उपस्थित झालो आहे. माझ्यासाठी काय आदेश आहे? आपण अस्वस्थ वाटत आहात. पिताश्रींना काय होत आहे माते? त्यांच्या अस्वस्थतेचं काय कारण आहे? मी राजवैद्यांना बोलवू? यांच्या रागाचे औषध राजवैद्यांकडे नाही, तुझ्याजवळ आहे राम. माझ्याजवळ? परंतु रोग काय आहे? तुझा मोह, तुझा स्नेह, ज्यामुळे आज ते सूर्यवंशाच्या कीर्तीवर कलंक लावण्यास तयार आहेत. माते, मला क्षमा करा. पिताश्रींबद्दल आपल्या श्रीमुखातून ही वचनं उचित नाहीत. माझ्या पित्यासारखा धीर आणि वीर पुरुष आज या धर्तीवर दुसरा कोणी नाहीये. ते गुणांचे भांडार आणि सत्यवादी आहेत. त्यांची कीर्ती आज तिन्ही लोकांमध्ये पसरली आहे. ते आपल्या या सेवकाच्या मोहात असं कोणतंही कार्य करू शकत नाहीत ज्यानं सूर्यवंशाच्या कीर्तीला धक्का लागेल. तेच तर करत आहेत तुझे धीर आणि वीर पिताश्री. माझा विश्वास नाही बसत. पिताश्री, आपल्यासारख्या नरसिंहाला अशा प्रकारची व्याकुळता शोभत नाही. आपण निसंकोच मला आपल्या मनातलं सांगावं. जर पुत्र म्हणून नाही तर मित्र म्हणूनच सांगावं. आपणच तर म्हणाला होतात, राम तू माझा मित्र आहेस. मी स्वतःचे प्राण देऊनही आपलं दुःख दूर करीन. राम, पिताश्री, आपल्यासारख्या नरसिंहाला अशा प्रकारची व्याकुळता शोभत नाही. आपण निसंकोच मला आपल्या मनातलं सांगावं. जर पुत्र म्हणून नाही तर मित्र म्हणूनच सांगावं. आपणच तर म्हणाला होतात, राम तू माझा मित्र आहेस. मी स्वतःचे प्राण देऊनही आपलं दुःख दूर करीन. राम, माते, तुम्हीच मला महाराजांच्या दुःखाचं खरं कारण सांगा आणि हेही सांगा की त्याचं निवारण कसं होऊ शकेल. मी सांगितलं ना की जर तुला हवं असेल तर यांचा रोग दूर होऊ शकतो. माते, आपल्याला अशी शंका का वाटते की मी पित्याच्या आज्ञेचं पालन नाही करणार? गोष्टच अशी आहे. माते, ज्या मुलाला तुम्ही लहानपणापासून आपल्या मांडीवर वाढवलंय, तुम्ही त्याच्यावरच शंका घेताय. मी अवश्य काहीतरी घोर अपराध केलाय, ज्या कारणानं माझे पिता माझ्याशी बोलत नाहीयेत. माझी माता माझ्यावर शंका घेत आहे. नाही, मला माहित आहे की तू सत्यवचनावरून हटणार नाहीस, परंतु काय माते? तुम्ही फक्त सांगितलं तर तुमच्या चरणांसाठी माझ्या कातड्याचे जोडे करीन मी. वडिलांप्रमाणे तुमचाही माझ्यावर तितकाच अधिकार आहे. त्यामुळे जर ते बोलत नसतील तर त्यांच्यातर्फे तुम्हीच बोलावं. मी काय करू म्हणजे आपल्याला संतोष वाटेल? तू म्हणत असलास तर मी सांगून टाकते.
तुझ्या पिताश्रींनी मला 2 वर दिले होते आणि म्हणाले होते, जेव्हा हवं तेव्हा मागून घे. आज मी माझे 2 वर त्यांच्याकडे मागितले. आता जर त्यांनी मला ते 2 वर दिले तर पुत्राचा मोह वाटेत येतो, आणि ते जर नाही दिले तर धर्मावर आणि सत्यावर कलंक येतो. हे बिचारे याच धर्म संकटात अडकले आहेत. तुझ्या संकोचाने ते तुला काहीच सांगू शकत नाही. ते 2 वर कोणते आहेत माते? पहिला असा आहे की तुझ्या जागी भरताचा राज्याभिषेक हो. आणि दुसरा? दुसरा हा की तू मुनिवेश धारण करून 14 वर्षांपर्यंत वनात राहायचं. बस एवढ्याशा गोष्टीवर इतका वाद होता? ही तर खूप प्रसन्नतेची गोष्ट आहे की मला माझ्या मातापित्यांच्या दोघांच्या वचनाचं पालन करण्याची अशी संधी मिळाली आहे जी एखाद्या पुत्राला मोठ्या भाग्यानंच मिळते. भरताला राज्य देण्यासाठी तर मला कोणाच्याही आज्ञेची आवश्यकता नाही. त्याच्यासारख्या भावाला तर मी स्वतःच आनंदानं राज्य देऊन टाकीन. राहिलं वनगमन, बहुधा माझं पुण्यच जणू उजळलंय की मला आपल्या आज्ञेमुळं तिथं जाण्याची संधी मिळते आहे जिथं अशा महान ऋषी मुनींचं दर्शन मला घेता येईल ज्यांचं तेज तिन्ही लोकांना प्रकाशित करू शकतं. माते, माझं तर चहूबाजूंनी कल्याण झालंय. पित्याच्या आज्ञेचं पालन, मातेच्या इच्छेचं अनुकरण, लहान भावाचा राज्याभिषेक आणि मुनी दर्शनानं माझं कल्याण. माते, एवढंच सांगायचं होतं ना की आणखी काही दुःख आहे पिताश्रींना? नाही पुत्रा, तुझी शपथ, भरताची शपथ, महाराजांना इतर काही दुःख नाही. आता तूच त्यांना समजाव ना की त्यांनी आपल्या वचनाचं पालन करावं, तुला वनात जायची आज्ञा द्यावी, संसारात निंदा आणि अपयशापासून वाचावं. पिताश्री, मी तुमचं मनोरथ ओळखलं आहे. आता आपल्याला आपल्या श्रीमुखानं आज्ञा देण्याचीही आवश्यकता नाही, कारण तोच पुत्र भाग्यवान असतो जो पित्याचं मनोरथ जाणून त्याचं आचरण करू शकतो. पण मला दुःख एकाच गोष्टीचं आहे की केवळ एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही तुमच्या मनाला एवढा त्रास का दिलात? याचा अर्थ आहे की तुमचा माझ्यावर संपूर्ण विश्वास नाही, किंवा तुम्हाला माझ्या सेवक धर्मावर शंका आहे. पिताश्री, मला आशीर्वाद द्या की मी माझ्या आचरणानं पुन्हा तुमचा पूर्ण विश्वास मिळवू शकेन. आता आपण प्रसन्न चित्तानं मला वनात जाण्यासाठी आशीर्वाद द्या, म्हणजे मी आपल्या वचनांची पूर्तता करून, आपल्या धर्माचं रक्षण करून माझं जीवन धन्य करून घेईन. मी माता कौसल्या आणि माता सुमित्रा यांच्याकडून आज्ञा घेऊन वनात जाण्याआधी आपल्या चरणवंदनेसाठी त्वरित येतो आहे. बरं माते, मला अनुमती द्यावी. नाही, आता याची काही आवश्यकता नाही.
राम, अगदी वेळेवर आलास. मी रात्रभर विष्णू नामाचा एक लक्ष जप केला आहे. थांब, मी माझ्या हाताने विष्णू चरणांचे मंगलगंध तुला लावते. बस, आसन ग्रहण कर. मी देवाचा प्रसाद घेऊन येते. बघतोस काय? बस ना. नाही माते. खूप घाई आहे का? आता या आसनावर बसणं माझ्यासाठी वर्जित आहे माते. राज्य सिंहासनावर बसायला चाललास म्हणून आईने दिलेलं आसन वर्जित झालंय का? माते, कदाचित तुला माहित नाहीये, आता माझ्यासाठी दर्भाच्या आसनावर बसण्याची वेळ आली आहे. राज्य करायला निघालास की तपस्या? तपस्या. महाराज मला तपस्वी वेशात वनात पाठवत आहेत. मी 14 वर्ष वनात राहीन आणि महाराज अयोध्येचं राजसिंहासन भरताला देतील. कसं हसून आईला चिडवतो आहेस? हे चिडवणं नाही, अटळ सत्य आहे माते. मला पिताश्रींच्या वचनाचं पालन करण्यासाठी याच क्षणी वनात जायला हवं. नाही, खोटे माते, खोटे हे खोटे. माते, धीर धर माते. अयोध्येच्या महाराणीला अशा प्रकारे धीर सोडणं शोभत नाही माते. परंतु हे सगळं कशासाठी? कोणी केलं हे सगळं? राज्याभिषेकासाठी तर स्वतः महाराजच उत्कंठित झाले होते. त्यांनी कुलगुरु महर्षी वशिष्ठांना लवकरात लवकर शुभ वेळ काढायला सांगितली होती. मग एका रात्री हे असं दृश्य का बदललं? का? माझ्यापेक्षा काही तुझ्यावर जास्त माया करते. मग तिने महाराजांना का नाही थांबवलं? का? हा स्वतः महाराणी कैकेयींनी दिलेला आदेश आहे. कैकेयीने? हो माते. पिताश्रींनी देवासुर संग्रामात माता कैकेयीला 2 वर दिले होते. आता त्यांनी ते दोन्हीवर मागितले आहेत. भरताचा राज्याभिषेक आणि मला 14 वर्षांचा वनवास. मला आज या क्षणी निघायला हवं. म्हणूनच मी आपली आज्ञा घ्यायला आलो आहे माते. 14 वर्षांसाठी वनात जाणार आणि त्यासाठी अशी अचानक रजा घ्यायला आलास? इतक्या अचानक तर वीजही पडत नाही रे माझ्या बाळा. आणि मला तर तुझ्या बोलण्यावर विश्वासच बसत नाहीये. अशा सहजपणे म्हणून गेलास वनवास. वनवासाचा अर्थ तरी जाणतोस का रे माझ्या बाळा? तू इथून गेल्यावर मी जिवंत नाही राहू शकत. नाही, तू कुठेही जाणार नाहीस माझ्या बाळा. तू कुठेही नाही जाणार. तू कुठेही नाही जाणार. परंतु पित्याची आज्ञा आहे माते. आईचाही मुलावर तेवढाच अधिकार असतो. आईच्या आज्ञेशिवाय तू कुठेही जाऊ शकत नाहीस. परंतु मातेची पण आज्ञा मिळाली आहे. माता कैकेयींची त्यांनीच आज्ञा दिली आहे. कैकेयीचा त्यात स्वार्थ आहे. तिच्या आज्ञेचं काय मोल आहे? माझ्यासाठी तर कैकेयी तुमच्यासारखीच माता आहे. जशा तुम्ही, त्यांच्या बोलण्याचंही तेवढंच मोल आहे. मला काहीही ऐकायचं नाहीये. तू माझ्या आज्ञेशिवाय कुठेही जाणार नाहीस. माते,
माझी जननी, माझी माता, माता असूनही मातेच्याच आज्ञेची अवहेलना करण्याचा आदेश देत आहेस? अधर्माच्या मार्गावरून चालायचा पाठ पडवते आहेस? रघुकुलाची कुलवधू माता कौसल्या सूर्यवंशाची परंपरा विसरली? याच अयोध्येच्या राजा सागरच्या मुलानं पिताश्रींच्या आज्ञेवरून पृथ्वी पाताळ एक करत आपल्या प्राणांची आहुती दिली होती. सत्य, धर्म आणि दिलेल्या वचनाचं पालन करण्यासाठी याच अयोध्येचे अधीश्वर राजा हरिश्चंद्रांनी पत्नी तथा पुत्र दोघांनाही भर बाजारात उभं करून विकून टाकलं होतं. पित्याचं वचन आणि मातेच्या आज्ञेचं पालन करण्याचं व्रत घेतलंय मी, आणि त्यापासून लांब जाण्याची गोष्ट आपल्या मुखातून का काढतेस माते? आपल्याच पुत्राला पथभ्रष्ट होण्याचा आदेश देऊन अपयशाची भागीदार होऊ नकोस. सांभाळ सांभाळ रघुकुलाची रीत. धर्म कर्म कर्तव्याचे पालन कर. तू आपल्या धर्माचे पालन कर, मी आईच्या धर्माचे पालन करीन. मी आपल्या वासरापासून दूर झालेल्या गायीप्रमाणे तुझ्या मागे मागे येईन. माझ्या बाळा, मी तुझ्या बरोबर येईन. नाही माते, आपण माझ्या सोबत नाही येणार. आधी पती मग संतान, हाच आर्य नारीचा महान आदर्श राहिला आहे. स्वामींचा परित्याग स्त्रीसाठी खूप निंदेची बाब आहे. आपण अशी गोष्ट मनातही नको आणायला. आपले पतीच आपली गती आहेत, आपला धर्म आहेत. माते, राजा आपल्या सर्वांचे स्वामी, गुरु आणि ईश्वर आहेत. त्यांच्या आज्ञेचं पालन करणं आपला धर्म आहे. माझ्या धर्मात्मा पिताश्रींना सोडून आपण माझ्याबरोबर वनात नाही येऊ शकत. मी वनवास पूर्ण करून नंतर तुमच्या चरणांची परत येईन. माते, 14 वर्ष तर पापणी मिटेपर्यंत निघूनही जातील. 14 वर्ष? तुझ्याशिवाय 14 वर्ष? ठीक आहे, जा. पित्याचं वचन पूर्ण कर, मातेच्या आज्ञेचं पालन कर. सगळ्यांचा धर्म, सगळ्यांची वचन, सगळ्यांची कर्तव्य पूर्ण होतील. परंतु या सगळ्यामधून भरडून निघेली एकटी कौसल्या. 14 वर्ष तुझी वाट पाहून पाहून हे डोळे थिजले नाहीत. तुझ्या प्रतीक्षेमध्ये जर हे प्राण वाचले तर 14 वर्षानंतर मी तुला पाहीन. माते, तू तर वनगमनाचे व्रत घेऊन आईची रजा घ्यायला आला आहेस. हे जाणत नाहीस की परवानगीत बरोबरच तू आईचे प्राण मागून घेतलेस. आईचे प्राण मागून घेतलेस राम. माते, आई, आई, सीता, सीता, माझी पोर, माझी मुलगी. बघ हे काय चाललंय. सारे सुख संपत्ती, माता पिता सगळ्यांचा त्याग करून माझा राम वनात राहायला निघालाय. तुला कसं समजावू माझ्या मुली, ही कोणती प्रलयाची वेळ आली आहे. पतीला निरोप द्यायची वेळ जवळ आली आहे माझ्या मुली. मी सगळं ऐकलंय, मला सगळं कळलंय सीता. म्हणूनच मीही तुमची रजा घ्यायला आली आहे. रजा? कुठे जाणार? जनकपूरला आपल्या वडिलांकडे? नाही नाही माझ्या मुली, मी एकटी राहीन इकडे.
तू मला सोडून जाऊ नकोस, मला सोडून जाऊ नकोस. तू माझ्या जवळ राहा, माझ्या जवळ राहा मुली. मी जनकपूरला जाण्याबद्दल नाही बोलले आई. जेव्हा माझं लग्न होऊन पाठवणी होत होती तेव्हाच आईने सांगितलं की आता जनकपुराशी तुझा काही संबंध राहिला नाही. मी तर स्वामींबरोबर वनात जाण्यासाठी निरोप मागतीये. वनात? तू वनात जाणार? हो, जिथे हे जातील. सीते, हे तू काय म्हणतेस? वनात सोबत येण्याचा अर्थ जाणतेस तू? माझ्यासाठी तुमची साथच सर्व काही आहे. मग अर्थ अनर्थ जाणण्याची मला काय आवश्यकता? तुला कल्पना नाहीये सीते, मुलायम मखमलीवर जे पाय सदैव चालत आले आहेत ते दुर्गम वनातल्या दगडधोंड्यांच्या मार्गावर कसे चालू शकतील? विषारी नाग, हिंस्त्र वाघ, भयानक राक्षसांनी भरलेल्या भीषण वनात तू कशी काय राहू शकशील? जसे सीतेचे नाथ राहतील, माझे प्रभू बरोबर असताना माझ्याकडे डोळे वर करून बघण्याचं साहस कोण करू शकेल? त्या भीषण दुःखांना तू अजून कधी पाहिलेलं नाहीये सीते. दुःख तुमच्या चरणांच्या सेवेपासून दूर राहण्यापेक्षा मोठं आणखी दुसरं दुःख मला काही नाही नाथ. जसे जीवाशिवाय देह, पाण्याशिवाय मासा, त्याच प्रकार रघुवीरांशिवाय ही जानकी एक क्षणभरही जगू शकत नाही. भावनेच्या आवेगात मागचा पुढचा विचार करत नाहीयेस. ते जीवन खूप दुःखदायी आहे. नंतर पश्चाताप होईल. दुःख तर तुमच्या वियोगात आहे प्रभू. माझ्यासाठी तर सुखदुःखाचा अर्थ बस इतकाच आहे की तुम्ही जिथे आहात तिथे माझ्यासाठी सुखच सुख, आणि जिथे तुम्ही नाही तिथे स्वर्गही माझ्यासाठी अधिक दुःख देणाराच आहे. नाथ, जीवनभर बरोबर ठेवण्यास वचनबद्ध असताना तुमचं वनात एकटं जाणं अधर्म नाही का होणार? हे आर्यश्रेष्ठ, आपल्या धर्माबरोबर मलाही माझ्या धर्माचे पालन करू द्या. माता, पिता, भाऊ, बहीण सगळी नाती मागे राहतात. फक्त स्त्रीच स्वामींच्या भाग्याचं अनुसरण करते. आई, आई यांना समजावा ना की मला सोडून जाऊ नका. राम, तू मला आता स्त्रीचा धर्म सांगत होतास की स्त्रीचे सर्वस्व पतीच्या चरणात असते. मग सीतेसाठी तो आदर्श, तो धर्म वेगळा कसा असू शकतो? माते, वनवास स्त्रियांसाठी नाहीये. नाथ, जर तुम्ही मला आपल्या बरोबर नेऊ इच्छित नाही तर तुम्हाला एक दिवस थांबावं लागेल. का? माझ्या चितेला अग्नी कोण देईल? सीते, मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन